शुभ सकाळ. सकाळचं वातावरण पाहून घ्या. एकदम धगधगता सूर्य आला वर. आज वातावरण एकदम क्लिअर आहे आज सगळा. आणि बकरायची झाडझूड झाली. सगळे कामं झाले सकाळचे बाहेरचे. आणि पिलायले चाराय बांधून घेतला. आता काढायचं आहे फक्त दूध. दूध आणि आता दुधाचं कुठलं कुठे आहे हे मला माहीत नाही, कारण कालच्या संध्याकाळच्या चहाले दूधच नव्हतं. आमच्या वावरात चालली एक कुत्री आणि ती मेली. आणि तिची पिलं आहे का? पिलायला दूध नेणं लावलं तर मग संध्याकाळी चहाले दूधच नाही उरत. न्यावं लागते रोज दूध. पाय पकडता का बकरीचे? हा, आज काही दादाचा मूळ नाही वाटते बकरीला पकडायला. मग घेतो दूध काढून. मी ब्रश करायचा राहिला अजून, ब्रश करून घेतो. मग तर आहेतच आपल्या घरातले कामं. स्वयंपाक. आणि आज स्वयंपाकात बनणार आहे वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत बनवण्यासाठी टाका लागणार आहेत पहिले आपल्याला वांगे चुलीत, म्हणजे भाज्यासाठी. आणि चुलई मस्त अशी दडदड पेटेल आहे. तर स्वयंपाकच करायला पाहिजे होतं लवकर, पण आता नाही झालं, त्याला पर्याय नाही. वांगे तर टाकले आता चुलीत. आणि वांगे आता व्हायलो. मी घेते इकडे पीठ बीठ चुरून. पोळ्या बिड्या होतीन तर काही नेम नाही माया. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. वांगे आणले चुलीतले काढून, मस्त असे वांगे झाले. आणि वांगे म्हणजे व्हायलो घेतलं पीठ चुरून इकडे. आता पोळ्या लाटून घेतो. आणि बाहेरचे कामं लय हात. तुम्हाला माहित आहे आज का 3 दिवस तूर काढली म्या. आणि आता ते तूर पाकायची आहे, म्हणजे तयार करायची आहे डायरेक्ट तूर. त्यासाठी मग आता स्वयंपाक पाणी लवकर उरकावं लागेल. आणि ती घराची साफसफाई राहिली, कापूस नेला तरीपासून काहीच नाही. हेच चालू आहे खाणं बस ना. आता कुठे ते तुरी तयार करायला लागली मी. तयार झाल्या म्हणा, पण आता पकडाच लागत. फक्त ते काढणं मेन असते. काढला का पाकडायला काही टाइम नाही लागत. 3 दिवसाचं मी जमास करून ठेवलं आणि एवढं भारी गेलं मला काढायला ते तुरी किलय. काढायला लागत ते एका दिवसाच्या काढल्या का बातच म्हणजे भारी नाही जात एवढे. पण तुरी जमा करा, शेंगा कांदा लई तकलीफ होते त्या नाही. चला मग घेतो स्वयंपाक करून मी. आता चुली जवळ बसली की एक खट्ट्याच असते माझ्या सगळं. चहा पाणी स्वयंपाक. भरीत बनवलं मस्त असं एक नंबर भरीत झाला आहे. मस्त काय म्हणतात त्याने, कढीपत्ता टाकून गावरान भरीत बनवलं. आता खिचडी करतो गरम. काढून काय नाही, तशी गरम केली चांगली लागते मला. नशी ताजी ताजी खिचडी गोडच नाही लागत. अरे देवा, गाठे भाजायचे होते. सगळ्या गावऱ्याचं काम आहे. आता घरीत काढून घेतो. मस्त असं घरीत केलं. पोळे लाटले असे कोणाला आम्हाला तर असे पटापट होतात. पण आता ऊन एवढं तर पुरायला बाहेर का बाहेरचे काम नाही उरकत लवकर. असं वाटते कधी कधी सावलीत पैतो पंख्यात बसतो असंच वाटत राहिलं. आता जसे हाल आहे त्या उन्हाचे. आणखी तर उन्हाळा लागेल टाईमच आहे बाबा. खिचडी गरम करायला हाटून घेतो. आणि आवडतो पसारा आवडला का सगळं बाहेर चहा प्यायल्यावर. घरातले सगळे कामं उरकले आता. ते तर मलाच पाहू राहिले. मी बाहेर आली की त्याला वाटते का हेच आहे, म्हणजे प्यालेच सोडते आम्हाला. किती रात्री किती वाजता बाहेर आल्या तरी कल्ला करतात ते. आता बकरायला पाणी घेतो पाजून. ऊन तर एवढं तर पुरायला सकाळीच का लई. सगळे कामं झाले. आता बाहेरचे बकरायचं झाडझूड नाही झाली अजून, पण त्याला पाणी पाजून घेतलं आणि पिलं बी पाजून घेतले. आणि
आता उन्हाळ्याचा टाइम आहे, वातावरण 2-3 दिवस खराब होतं, तर त्या लहान तिला एवढी सर्दी आली होती का त्याला झेंडूबाम लावून घेतली. आता सगळे कामं उरकले, बकऱ्या सोडायचा टाइम झाला आणि आता आमच्या चिवताई करायला चिवचिव. सकाळपासून तर काही दिसलं नाही, तर मग त्याच्यासाठी तांदूळही टाकून घेतले थोडेसे. हे पहा, त्याने चिवचिव केलं की समजते का त्याला भूक लागली. आता फक्त बकऱ्या सोडा लागतात आणि मग बाकीचे दुपारचे कामं तर माहीतच आहे तुम्हाला. तुरी तयार करावं लागतं आज बी. ना आता दादाचं होईल शांतता आहे जराशी. सगळे कामं तर उरकले घरात दारातले. लोकायला फक्त पैसा दिसते, बकऱ्याचा पैसा. 1, 2, 3, 4 पिलं झाले की म्हणतात बापा रे पिलं, पण त्याची मेहनत किती आहे. पिलं पाजा, ते चारा रोजच पाहिजे. हे आपले जनावर तरी आहे, आपण बांधून ठेवू शकतो आबाजी, पण त्याला वावरातच पाहिजे चाराले. आलं बा उन्हात मस्त सावली होती, आणलं ते चांगलं तपून राहिलं ना. हे रोड जास्त तपतात उन्हाचे. तू मस्त कुर्ती गेले बा सावलीत आणि बसू राहिले बसले. आम्ही सावलीत चालतो 3 दिवस बेदम झालो ना उन्हात, शेंगा कांडू. आता काय करतो, आता एवढं पाखाळल्याशिवाय काही सुट्टी नाही. आता हवा सुटली सांगा, एवढं उठल्याने मला दिवसभर लागले असते. पहा किती बुद्धिवान आहे ते हवा. पहा किती बुद्धिवान आहे. तिथे समज आता आपल्याला जायला पुरते. हो, सोनीचं काम झालं आता. अशी गोष्ट आहे ते. मस्त आहे फेब्रुवारी महिना. आता लोक हवा सुटली असती तर पास झालं असतं माय उत्पन्न तेवढं. तिथे समज आता जायला नाही पुरत. फेब्रुवारी महिना नशिबावाल्याचं काम आहे ते. नशिबानं घ्यावं लागते आवाजी. आता मला टेन्शन पडलं का एवढ्या दूर कसं नाही तुरी. कल्पना आहे. काय कल्पना आहे? जन्माला येऊन तू आणले शिका. हा मग तुमचा व्हिडिओ काढतो ना. सोप नाही तुरी होडत आणून ठेवल्या होती, जती होत्या ती. आजचं तर काम झालं. उद्या होळी नाही रे, उद्या पूर्णाची पोळी आहे, त्याच्यानंतर मग होळी आहे. पसारा अजून राहिला बाहेर. जे कुटार निघलं होतं ते लंगडू महाराजले टाकून दिलं, एकदम भुग्गा. ते पाच तर लंगडू महाराजले पेडाच भेटला जसा. जास्त चाव्याचं काम नाही ना, काहीच नाही. मस्त अशा निंबाच्या सावलीत बसली होती मी सकाळी, म्हणजे 12 वाजता मस्त सावली होती. पण एवढ्या तुरी तयार करायला लोक एवढं ऊन आलं, पण तरी रोजच्यापेक्षा जरासा आराम भेटला. सावलीत बसलो तर चला मग उरकले आता सगळे काम. बाहेर यायचं काम नाही. आता 4 वाजे लोक 5 वाजे लोक लंगडू महाराजले पाणी पाजायलाच यायचं फक्त आता. आणि आता राहिली आंघोळ, तेवढी आंघोळ करून घेतो मी पटापट, कारण की भूक लय लागली आता. आणि बघा एवढे दुःख राहिले ते असे पाकडू का लय. सगळा पसारा घरात आणला, बसली जेवण करायला, आंघोळ करून मस्त लंगडू महाराजले कुटार टाकून नाही. पेळा गाऊन म्हणलं का आता हात काढण्याची कुटार भेटत नाही जनावर खायले. संध्याकाळचे काम म्हटले ना का पहिले बकऱ्याचं करा, कारण बकऱ्या येतात वावरातून, तिलाले दूध पाजणं आणि त्याला पाणी पाजणं. अजून लंगडू महाराजले पाणी पाजायचं राहिलं आणि झाडझूड करणं. घरातलं तर काही एवढं उरका नाही लागत. संध्याकाळी घरातले सगळे कामं उरकेलं असतात सकाळी. हे पाहून घ्या. आणि महाराजून आल्यावर अशा पाणी पितात ढस कालई, आणि सकाळी नाटकं करतात. किती वाकडची पाणी पिऊ राहील ते, अजून पाणीच पिऊ राहील. चला मग मी आता बकऱ्याला पाणी पाजून घेतो पहिलं, आणि मग घेतो लंगडू महाराजले पाणी पाजले. ती झाडझूड तर काही करा नाही लागत, पण लंगडू महाराजची झाडझूड करा लागते दिवसभराची. बांधेलच असते एका ठिकाणी. चला मग मी घेतो आता चहा. तुम्ही पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.